शेतकरी मंडळी हो नमस्कार. आज आपण बघणार आहोत कोणकोणत्या भागामध्ये जोरदार किंवा मध्यम स्वरूपाचा पाऊस होणार आहे. शेतकरी मंडळी हो, व्हिडिओ सुरू करण्याआधी आपण कोणत्या भागातून, कोणत्या जिल्ह्यातून, कोणत्या गावातून, कोणत्या तालुक्यातून आपले व्हिडिओ पाहत आहात हे कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. तर आज 27 तारीख आहे आणि वार आहे सोमवार. तर आपण बघणार आहोत की कोणकोणत्या भागामध्ये जोरदार किंवा मध्यम स्वरूपाचा पाऊस येणाऱ्या पुढील काही दिवसामध्ये 5 दिवसामध्ये होणार आहे. चला तर जाणून घेऊया. तर आपण बघूया 28 तारीख मंगळवार. मंगळवारी संध्याकाळी आपण जर बघितलं तर महाराष्ट्राच्या कोणकोणत्या भागामध्ये हवामान दिसत आहे पावसाचं आपण बघूया. तर आपण इथे बघू शकतो रत्नागिरी त्याचबरोबर हा जर परिसर बघितला तर रत्नागिरीच्या परिसरामध्ये देखील कोरडं वातावरण दिसत आहे. त्याचबरोबर आपण थोडंसं खाली जाऊया. इथे कणकवली, सावंतवाडी हा जर परिसर आपण जर बघितला तर या परिसरात देखील हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची चिन्ह आहे. कधी तर मंगळवारी 28 तारखेला संध्याकाळी 6च्या दरम्यान किंवा वातावरण देखील तयार होऊ शकतं तिथं. कोल्हापूरचा काही परिसर जर बघितला या भागात देखील हलक्या स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो. जास्त प्रमाणात नाही, पण ढगाळ वातावरणासह हलक्या स्वरूपात पाऊस पडण्याची चिन्ह दिसत आहे. इथे आपण निपाणीमध्ये जर गेलो, निपाणी, बेलगाव, सावंतवाडी हा संपूर्ण परिसर कणकवली, कोल्हापूर हा पूर्ण गोल या परिसरामध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याचे चिन्ह दिसत आहे. आपण इथे बघू शकतो. आपण थोडंसं वर जाऊया. भोर, पुणे, महाड त्याचबरोबर खेड, लोणावळा, जुन्नर, अकोले या संपूर्ण परिसरामध्ये कोरडं वातावरण आहे. इथे पाऊस न पडण्याची चिन्ह दिसत आहे. म्हणजे या भागामध्ये अजिबात पाऊस होणार नाही आहे. त्याचबरोबर अहिल्यानगरचा संपूर्ण जर परिसर बघितला येथे देखील कोरडं वातावरण आहे. इथे मंगळवारी 28 तारखेला कुठल्याही म्हणजेच वातावरण तयार होताना दिसत नाही आहे. छत्रपती संभाजीनगर, पैठण हा परिसर जर बघितला इथे देखील कोरडं वातावरण असणार आहे. त्याचबरोबर वार आहे बुधवार 29 तारखेला आपण बघूया तर कोणकोणत्या भागामध्ये वातावरणामध्ये बदल होताना दिसत आहे. आपण इथे बघू शकतो की कशा पद्धतीनं वातावरणामध्ये बदल होताना दिसत आहे. इथे देखील बुधवारी देखील 29 तारखेला जवळजवळ सगळ्याच भागामध्ये कोरडं वातावरण असणार आहे. पाऊस न पडण्याची चिन्ह दिसत आहे. फक्त इथं बेलगावमध्ये थोड्याफार प्रमाणात हलक्या स्वरूपात ढगाळ वातावरण होण्याची चिन्ह दिसत आहे. पाऊस पडेल असं सांगता येणार नाही, कारण तिथे थोड्या थोड्या प्रमाणात पाऊस दिसत आहे. त्यामुळं पाऊस पडेलच असं नाही. तर आपण पुढे जाऊया. जुन्नर, अकोले त्याचबरोबर अहिल्यानगरचा परिसर येथे देखील कोरडं वातावरण दिसत आहे. हा शेतकऱ्यांसाठी अत्यंत मोठा आणि महत्त्वाचा हवामान अंदाज आहे. त्याचबरोबर आपण थोडंसं पुढे जाऊया. गुरुवार 30 तारखेला आपण बघूया की वातावरणामध्ये कशा पद्धतीनं बदल होताना दिसत आहे. आपण जर बघितलं नंदुरबारचा काही परिसर या परिसरात देखील थोड्याफार प्रमाणात पाऊस पडण्याचे चिन्ह दिसत आहे. थोडंसं आपण आणखी खाली जाऊया तर इकडं पूर्णपणे कोरडं वातावरण दिसत आहे. महाराष्ट्राच्या अनेक भागांमध्ये कोरडंच वातावरण 30 तारखेला दिसत आहे. त्यामुळं पाऊस न पडण्याचे जवळजवळ चिन्ह संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दिसत आहे. आपण थोडंसं गुरुवारी 30 तारखेला संध्याकाळचा हवामान अंदाज थोडासा घेऊया. आता इथे आपण जर बघितलं निपाणी हा परिसर जर बघितला तर इथे ढगाळ वातावरण असण्याची चिन्ह आहे. निपाणी, बेलगाव, सावंतवाडी हा परिसरामध्ये कोल्हापूर, ईश्वरपूर, मिरज या परिसरात ढगाळ वातावरण असू शकतं, पण पाऊस इथे जवळजवळ नाहीच पडणार. आपण पुढे जाऊया. शुक्रवार 1 तारीख. शुक्रवारी 1 तारखेला आपण बघूया की येथे संध्याकाळी 6 सकाळी 9 ते संध्याकाळी जवळजवळ 6च्या दरम्यान जवळजवळ कोरडंच वातावरण दिसत आहे. शुक्रवारी 1 तारखेला. आता थोडंसं आपण पुढे जाऊया. शनिवारी 2 तारखेला. तर 2 तारखेला देखील हवामानामध्ये कुठलाही बदल होत नाही आहे. हवामान आहे तसंच आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी घाबरण्याचं काही कारण नाही. अनेक भागांमध्ये कोरडं वातावरण असणार आहे. तर हा होता हवामान अंदाज शनिवारी 2 तारखेचा. तर शेतकरी मंडळी हो, तुमचे काही हवामान अंदाजाबद्दल काही प्रश्न असतील तर ते कमेंट बॉक्समध्ये नोंदवायला विसरू नका. आणि पुन्हा एकदा विनंती आहे की तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आणि तुम्ही कोणत्या भागातून आपले व्हिडिओ पाहत आहात, कोणत्या भागातून व्हिडिओ पाहतात, कोणत्या तालुक्यातून, कोणत्या गावातून हे का आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. आणि व्हिडिओ आवडला असेल तर सर्वात आधी चॅनलला सबस्क्राईब देखील नक्की करून जा.